नमस्कार. आज आपण पाहूयात कमीत कमी मैद्याचा वापर करून थंड झाल्यानंतर सुद्धा मस्त कुरकुरीत राहणारे कोबीचे मंचुरियन कसे बनवायचे. मैद्याचा कमी वापर केल्यामुळे रबरासारखं टेक्स्चर अजिबात याला येत नाही आणि त्यामुळेच हे मंचुरियन थंड झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही म्हणू शकता खूप कुरकुरीत राहतात. तर माझ्याकडे एक ताजा ताजा कोबी तर होताच. माझ्या मुलाला सुद्धा खूप दिवसापासून कोबीचे मंचुरियन पाहिजेच होते. खरं तर या अगोदर सुद्धा मी हे मंचुरियन खूप वेळा केलेले होते, पण मला हवे तसे ते कुरकुरीत व्हायचे नाहीत. आपल्याला माहितीच आहे कोबीमध्ये खूप प्रमाणात पाणी असतं आणि त्यामुळे मैद्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरावं लागतं. पण कोबीपेक्षा मैदा जर जास्त झाला तर मंचुरियनचं टेक्स्चर रबरासारखं बनतं. कुरकुरीत तर होतच नाहीत, खूपच तेलकट बनतात. त्यामुळे आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे मंचुरियन मी बनवले. अतिशय कुरकुरीत बनले. अतिशय सोपी ट्रिक आहे, यामुळे दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा हे मंचुरियन खूप कुरकुरीत राहतील. तर त्यासाठी एक कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोबी आपल्याला किसून घ्यायचा नाही. किसून घेतला तर खूपच पाणी रिलीज होईल. तर किसून न घेता हे पहा अशा पद्धतीने मोठं मोठं याला कट करून घेतलं. एक तर याला अगदी बारीक चिरून घेऊ शकता किंवा चॉपरने याला चॉप करून घेऊ शकता. चॉपरने काय होईल, अगदी पटापट याला बारीक करून घेता येईल आणि महत्त्वाचं म्हणजे सगळा कोबी एकसारखा बारीक होईल. तर हे पहा थोडा थोडा कोबी या चॉपरमध्ये घेतलेला आहे. थोडा थोडा घेतल्यानं कमी मेहनतीमध्ये अगदी व्यवस्थित हा बारीक होतो. या पद्धतीचा चॉपर नसेल तर बारीक बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, चिरून घेणार असाल किंवा चॉपरने चॉप करून जरी घेणार असाल तरी सुद्धा हे अगदी बारीक असं आपल्याला कट करून किंवा चॉप करून घ्यायचं नाही. हे पहा असेच याचे तुकडे असायला हवेत, यापेक्षा बारीक याला करायचं नाही. खूपच बारीक जर करायला गेला तर पुन्हा पाणी जास्त रिलीज होईल. त्यामुळे मैदा सुद्धा जास्त वापरावा लागेल आणि मंचुरियन हवे तसे कुरकुरीत बनणार नाही. तर हे पहा अशा पद्धतीने थोडा थोडा कोबी यामध्ये घेऊन बारीक करून घेतलं. आता चॉपरने बारीक करून घ्यायचा अजून एक फायदा म्हणजे मुलं सुद्धा मदत करतात, कारण ते करायला खूप छान वाटतं. तर हे पहा सगळा कोबी बारीक करून झालेला आहे, एकसारखा बारीक झालेला आहे. मोठे मोठे तुकडे सुद्धा काही शिल्लक नाहीत. आता आपल्याला हे मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये हे मी काढून घेतलं. यामध्ये थोडेसे आता मसाले घालूयात. तर 1 चमचा इथे मी हळद घातलेली आहे. त्यानंतर 1.5 ते 2 चमचे लाल तिखट वापरायचं. साठवणीचं लाल तिखट सुद्धा वापरू शकता. आता मुलांच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चांगला रंग येण्यासाठी यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे. 1 ते 2 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता. 1 चमचा सोया सॉस यामध्ये वापरलेला आहे. याने रंग सुद्धा छान येईल आणि जसे बाहेर कोबी मंचुरियन मिळतात ना तशीच चव येईल. सोया सॉस नसेल तर नाही वापरला तरी सुद्धा चालेल. आता तुम्ही पाहिलंच असेल यामध्ये आपण मीठ वापरलेलं नाही. मीठ न वापरता एवढ्याच मसाल्यामध्ये हे सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आत्ता जर यामध्ये मीठ ऍड केलं तर मिठामुळे कोबीला जास्त पाणी सुटेल. त्यामुळेच या स्टेजला मीठ ऍड करायचं नाही. तर कोबी मंचुरियन अतिशय कुरकुरीत बनण्यासाठी, खूप वेळ ते तसेच कुरकुरीत राहण्यासाठी ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे. आता यामध्ये आपल्याला मैदा ऍड करायचा आहे. तर हे पहा 250 ml चा हा कप आहे, तो कप भरून मी मैदा घेतलेला आहे. आता सुरुवातीला अर्धा कप यामध्ये मैदा ऍड केला आणि उरलेलं आपण नंतर ऍड करणार आहे, त्यामुळे बाजूला ठेवून दिलं. आता इथे मी हाफ कप कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. वाटीने जर मोजून घेणार असाल तर 1 वाटी मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर वापरायचंय. आता कॉर्नफ्लॉवर सुद्धा मी सुरुवातीला थोडंसंच वापरलेलं आहे, उरलेलं नंतर वापरायचंय. आता सुरुवातीला हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण मीठ वापरलेलं नाही, त्यामुळे पाणी तर सुटलेलंच नाही. थोडंसं मिक्स करून घेतलं. कोबीचं जे थोडंसं पाणी सुटलेलं आहे ना त्यामध्ये अशी याला कन्सिस्टन्सी आली. आणि हे पहा उरलेला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर अजून आपण ऍड केलेलं नाही. आता हे असंच ठेवून द्यायचं. यामध्ये अजून आपण मीठ वापरलेलंच नाही. मीठ वापरायच्या अगोदरच तेल सुद्धा कडकडीत गरम करून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर हे खूप वेळ जर असंच ठेवलं तर लगेचच हे ओलसर बनतं आणि त्यामुळे काय होईल, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर पुन्हा थोडंसं ऍड करावं लागतं. म्हणूनच सुरुवातीलाच तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, म्हणजे मीठ टाकल्यानंतर हे असंच ठेवायची काही गरज लागत नाही. तर तेल आता आपलं गरम झालेलं आहे. या स्टेजला यामध्ये मीठ ऍड करायचं. तर चवीपुरतं मीठ घातलं, थोडासा खायचा रंग घातला. या दोन्ही गोष्टी ऍड केल्यानंतर हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. याने काय होईल, खायचा जो रंग यामध्ये ऍड केलेला आहे तो सगळ्या कोबीमध्ये छान मिक्स होईल. मसाला सुद्धा सगळ्या कोबीला व्यवस्थित लागला जाईल. त्यामुळे हे पहा कणिक आपण जशी मळून घेतो ना त्या पद्धतीने हे थोडंसं करून घ्यायचं. आता याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, थोडंसं हे ओलसर झालेलं आहे. आता उरलेला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर यामध्ये ऍड केलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉर्नफ्लॉवर सुद्धा यामध्ये आपल्याला जास्त ऍड करायचं नाही. कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण जर जास्त झालं तर मंचुरियन तेल खूप जास्त पितात, खूप तेलकट बनतात. तर 1 कप मैदा आणि अर्धा कपच आपल्याला कॉर्नफ्लॉवर यामध्ये ऍड करायचंय. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरू शकता.
तर या दोन्ही गोष्टी ऍड केल्यानंतर पुन्हा आपण कणिक जशी मळून घेतो ना त्या पद्धतीने हे मळून घेतलं। तर हे पहा, एक मोठा कोबी इथे मी घेतलेला होता आणि त्यामध्ये फक्त 1 कप मैदा आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर ऍड केलेला आहे। हे पहा, असंच याचं टेक्स्चर यायला हवं। यापेक्षा जर ओलसर किंवा पातळ असेल ना तर कोबी मंचुरियन आपल्याला हवे तसे कुरकुरीत बनणार नाही। आता लगेचच हे तळून घ्यायचंय, याला असंच ठेवायचं नाही। हे पहा, तेल आपल्याला कितपत गरम हवाय, थोडासा यातला तुकडा मी या तेलामध्ये टाकला। लगेचच वर येतोय, तरंगतोय, म्हणजे तेल आपलं परफेक्ट गरम आहे। लक्षात ठेवा, तेल आपलं कडकडीतच गरम असायला हवं, नाहीतर हे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच सेपरेट व्हायला सुरुवात होईल। आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी गोल गोळा करून किंवा थोडं हलक्या हाताने दाबून हे तेलामध्ये सोडायचं नाही। तर हे पहा, थोडंसं मिश्रण घेतलं, हलक्या हाताने फक्त गोल असा शेप दिला, अजिबात याला दाबून घेतलं नाही किंवा गोल आकार दिलेला नाही आणि लगेचच तेलामध्ये सोडून दिलं। अगदीच हे वड्यासारखं थोडंसं दाबून दाबून याचा गोळा जर करून घेतला तर आतपर्यंत ते व्यवस्थित तळलं जात नाही, आतपर्यंत कुरकुरीत बनत नाही, जास्त तेलकट सुद्धा बनवू शकतात। त्यामुळे हलक्या हाताने हे फक्त एकत्र आणायचंय आणि असंच याला सोडून द्यायचं। असं तळून घेतल्यामुळे याचा फरक आहे ना तो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच कळेल। आता तेलामध्ये टाकल्यानंतर सुद्धा लगेचच याला झारा लावायचा नाही। झाऱ्याला थोडंसं कडक लागायला लागलं ना त्यानंतरच पलटून घ्यायचं। लो टू मीडियम फ्लेमवरती तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। यामुळे अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळलं जातं, आतमध्ये अजिबात हे कच्चं राहत नाही आणि त्यामुळेच आतपर्यंत सुद्धा हे मस्त कुरकुरीत बनतं। तर हे पहा, तेलातले बुडबुडे आता पूर्णपणे कमी आलेले आहेत, रंग सुद्धा याला खूप छान आलेला आहे। मैद्याचा वापर जास्त केलेला नसल्यामुळे कोबीचे तुकडे वरती सुद्धा दिसत आहेत। एखाद्या जाळ्यामध्ये हे काढून घ्यायचे, म्हणजे जास्तीचं तेल सुद्धा निथळलं जातं, पटकन थंड होतात। तर अशाच पद्धतीने सगळे मंचुरियन तळून घ्यायचे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी बॅच तळायच्या अगोदर तेल पुन्हा चांगलं गरम करून घ्यायचं आणि एकाच वेळी तेलामध्ये जास्त मंचुरियन सोडायचे नाहीत, जास्त गर्दी करायची नाही। त्यामुळे तेलाचं टेम्परेचर लगेचच कमी होईल आणि मंचुरियन तेलामध्ये विरघळले जातील, तुकडे तुकडे होतील, तेल सुद्धा जास्त पितील। त्यामुळेच लक्षात ठेवा, तेल चांगलं गरम करून घ्यायचं, त्यानंतरच दुसरी बॅच यामध्ये सोडायची। तर हे पहा, सगळे मंचुरियन तळून झालेले आहेत, थोडेसे थंड झालेले आहेत। याच्या आवाजावरूनच समजतं किती कुरकुरीत झालेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटची बॅच तळेपर्यंत सुद्धा हे मिश्रण अजिबात पातळ किंवा ओलसर बनलं नाही। हे पहा, तोडल्यानंतर याच्या आवाजावरूनच समजतं किती मस्त हे कुरकुरीत नाही तर खुसखुशीत बनलेत। महत्त्वाचं म्हणजे आतपर्यंत तुम्ही पाहू शकता अजिबात कच्चं राहिलेलं नाही, आतपर्यंत हे मंचुरियन मस्त कुरकुरीत बनलेले आहेत। मध्ये मी लाल खायचा रंग वापरलेला होता, त्यामुळे थोडासा गडद रंग आलेला आहे। नारंगी जर रंग वापरला तर अजून रंग उठून दिसेल। या पद्धतीने हे मंचुरियन नक्की करून पहा, फक्त मैदा खाल्ल्यासारखं अजिबात वाटणार नाही। 100% फक्त कोबीचीच याला चव येते। मार्केटमध्ये जसे हे कुरकुरीत मंचुरियन मिळतात ना तसेच बनतात। आणि हे पहा, आतपर्यंत तुम्ही पाहू शकता एकसारखा याला रंग आलेला आहे, व्यवस्थित तळलं गेलेलं आहे, कोबीचे तुकडे सुद्धा व्यवस्थित तळले गेलेले आहेत, त्यामुळे आतपर्यंत हे कुरकुरीत बनलेलं आहे। या अगोदर सुद्धा मी मंचुरियन बनवलेले, पण एवढे कुरकुरीत राहिले नव्हते। आज बनवलेले मंचुरियन अतिशय कुरकुरीत बनले, माझ्या मुलांनी सुद्धा खूप आवडीने खाल्ले। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा।